सर, मला जरा चौकशी करायची होती. बस की. सर, मला कॉम्प्युटर क्लास करायचा आहे. याच्या आधी काय केलंय क्लास? नाही. मग आपल्याला बेसिक पासून सुरुवात करायला लागेल. MSc IT चा कोर्स करावा लागेल आपल्याला. चालतंय की. केव्हापासून येऊ शकते? उद्यापासूनच एक नवीन बॅच सुरू होती आपली. दोघींना करायचं ना? नाही नाही, एकटीलाच करायचं आहे. बरं, उद्यापासून आपली नवीन बॅच सुरू होतीये. 2 तास असेल क्लास आणि 2 बॅचेस आहेत आपल्या, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. तुम्हाला कुठली हवी ते ठरवा. मी संध्याकाळच्याला येते. म्हणजे कसं, दिवसा अभ्यास करते आणि मग संध्याकाळी क्लास करून डायरेक्ट घरी जाते. काय? हा, यही सही होगा. सर, ते फीचं कसं काय हो? हे बघा, त्याच्यावर फी बद्दल सगळी माहिती आहे, फॉर्म पण आहे. फी एकत्र सगळी भरावी लागेल आपल्याला आणि क्लास 3 महिन्याचा आहे आणि ॲडव्हान्स क्लास करायचा असेल तर 6 महिने. बर, मग फी आणि फॉर्म मी उद्याच आणते आणि आधी 3 महिन्यांचा क्लास करते आणि मग पुढचं बघता येईलच की. चालते, या मग उद्या. थँक्यू. हे बेस्टच झालं बघ. म्हणजे आता 3 महिन्यांसाठी काय कटकट नाही. संध्याकाळी जेव्हा मामा घरी येतात तेव्हाच मी बी येत जाईल. म्हणजे दिवसभर त्या हर्षवर्धनचं थोबाड तरी नाही बघायला लागणार. या छावा, आता सगळं नीट शिकून घ्या बाई. खर तर त्या भैयाचं ना आभारच मानायला पाहिजे. तो घरात आला म्हणून तुला कॉम्प्युटर क्लास तरी शिकायला मिळाला, घराच्या बाहेर तरी पडायला आला. अब सब ठीक होगा. थांब. शिकले. काय र, आर्मीतलं कोण आहे घरात? मोठा भाव आहे का? होय, मग ही गुरमी बी आर्मीत जाऊन दुश्मनाला दाखवायची. कारण खरा दम आर्मीत जाऊन लढण्यात असतोय. आणि काय र, गाडीवर आर्मी लिहिलंय, त्याच तरी मान ठेव. सॉरी ताई, माझं चुकलं. आपल्या घरात कोण आर्मीत असलं की आपल्याला समाजात किती मान मिळतो ही मला तुला सांगायची गरज नाही. आता तो मान आपण जपून ठेवायचा का त्याची माती करायची ते आपल्या हातात असते. म्हणजे घरातल्यांच्या. मी पुन्हा असं नाही करणार. पण तुम्ही? माझे मिस्टर बी आर्मीत आहेत. आपणच आपल्या घरी फौजी असण्याचा आदर ठेवला नाही तर बाकी सगळी लोक तरी कशी ठेवणार? बघ, सगळीजण तुझ्याकडे नाक मुरडून बघतात. त्यांना बी असंच वाटणार ना की आर्मीवाले बी असेच असतात. काय वाटणार का नाही? होय, वाटणारच. मग आपल्या गाडीवर आर्मी पोलीस असं का लिहिलं असेल तर त्या शब्दामागच्या जबाबदारीची जाणीव आपल्याला असली पाहिजे. काय आलं का नाही ध्यानात? गॉड, काय करायचं या शीतलचं?
टॅलेंट काहीतरी आयडिया काढा. आम्हाला त्या शीतलला घराबाहेर काढायचंय, हाकलून द्यायचंय. पण ती जर का स्वतःहून अशी घराच्या बाहेर पडायला लागली तर मग काय करायचं आम्ही? ती रोज बाहेर जाईल, रोज मजा करेल. भैया मी खेळतो. हो, तुम्ही असलं काहीतरी बोलत जाऊ नका बरं का. अहो, एवढं काय काय करून आपण हे लग्न जमवलंय. ही शीतली अशीच घराबाहेर निवांत फिरत राहिली तर मग आपण एवढा उपद्व्याप केला त्याचा काय उपयोग? डिअर यू आर जयश्री. हेच हेच आहे ना, ते आधी बंद करा बरं का. नुसतं आपलं देर्यार करायचं. तुम्हीच काय ते सुचवा आता आम्हाला. काहीतरी आयडिया करती. अहो भैया मला मारून काय सुचणार आहे का? मग काहीतरी. येस येस टॅलेंट. आम्हाला काहीतरी सुचले. काय काय ह्या शीतलचं काय करायचंय हे आम्हाला कळले. लगेच एवढा हरकून टुम होऊ नका. त्या शीतलची जिरवायची म्हणजे एवढं सोपं नाहीये. लई तयारीची आहे ती. आणि आम्ही काय साधे सुधे वाटलो का तुम्हाला? ते शीतलची कशी जिरवायची हे आम्हाला चांगलंच माहिती. आता आम्ही काय करतो ते तुम्ही बघाच. 6 1 2 3 4 5 6 शिडी.